नमस्कार मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी बघा आपल्यासाठी शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा आणि पवित्र फोटोद्वारे लवकरच प्रक्रिया. म्हणजेच हे शिक्षक भरतीचा जे काही मार्ग आहे बघा, हे मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच ही भरती होणार आहे. आणि ही भरती आपल्याला माहिती आहे बघा, पवित्र फोटोद्वारे लवकरच ही भरती केली जाणार आहे. आता ही नेमकी बातमी काय बघा, हे तुम्हाला बातमी सांगतो. ही बातमी आहे बघा 21 मार्च म्हणजे आजची बातमी आहे बघा. आता राज्यातील शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद तसेच खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी दिली आहे. म्हणजे ही लवकरच पदे भरली जाणार आहेत. मंत्रालयात कॉस्टा इब शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षक भरतीसह विविध प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. म्हणजे जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत बघा, हे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये बघा खाजगी शिक्षण संस्थांसाठी एक रोस्टर बनवलंय. बरोबर आहे का? म्हणजे रोस्टर बिंदू तर आपण काय म्हणतो बघा, बिंदू नामावली म्हणतो. प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. मागासवर्गीय कक्ष आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी होईल असा स्पष्ट असा होईल मंजुरी होईल असा स्पष्ट निर्णय घेण्यात आला. यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि खाजगी शाळांमधील क आणि ट वर्गातील अनुकंपा तत्वावरील भरतीला वेग येणार आहे. आतापर्यंत प्राप्त 1048 प्रस्तावापैकी 791 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित प्रस्तावातील त्रुटी लवकरच दूर केल्या जाणार आहेत. बरोबर आहे का? ही अशी एक बातमी होती बघा आणि ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. आता ह्याच्यातलं तुम्हाला जे काही महत्त्वाचे मुद्दे बघा, तेच ते तुम्हाला मी तेवढेच सांगितलेले आहेत. बाकी एवढं काही महत्त्वाचं नाहीये. आणि ही लवकर भरती प्रक्रिया हो आणि या भरतीमध्ये आपलं सर्वांचं काम होवो अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.